हाय सर्वांना. तर मी आता गच्चीवर होते आणि झाडांना पाणीच घालत होते. पण टरबूजाला 2-4 दिवसापासून म्हणते की तुम्हाला दाखवेल. एक टरबूज लावलेलं होतं आणि त्याला खूप छान असं मोठं टरबूज झालंय. तर ते टरबूज तुम्हाला दाखवायचं होतं. मग आज वरती येताना मोबाईलच घेऊन आले व्हिडिओ काढण्यासाठी. आणि गवारला पण शेंगा आल्यात. तर शेंगा पण अशा छोट्या छोट्या छान आल्यात. तर आता त्या पण तुम्हाला दाखवते. आणि एवढा उन्हाळा असून सुद्धा माझी झाडं खूप छान आहेत. आणि छान वाटतं वरती झाडांमध्ये आल्यावर. वेळ मस्त जातो. काही क्षण का होईना पण आनंद मिळतो. या आहेत गवारच्या कुंड्या आणि गवारची झाडही मोठी झाली आणि त्याला शेंगाही आल्यात. हे बघा अशा खूप छान शेंगा आल्यात. आता हे शेंगेचं झाड वाळलंय बरं का. आणि हे बघा खूप छान. आणि याच्यामध्ये 2 प्रकारमध्ये शेंगा आल्यात गवारला. काही शेंगा ह्या खूप लांब लांब आहेत. आता हे जे झाड आहे ना हे खूप वेगळ्याच प्रकारामध्ये आहे आणि याच्या शेंगा बघा कशा वेगळ्याच आल्यात. खूप लांब लांब आल्यात. तर आणि म्हणजे ह्या शेंगा छान आल्यात, अशा लांब लांब आल्यात. ह्याला पण अशा खूप लांब लांब शेंगा आल्यात. या आहेत माझ्या गवारच्या कुंड्या आणि आता त्याला शेंगा पण येतात अशा मस्त. हा आहे माझा कारल्याचा टब. याच्यामध्ये छोटीशी आळू. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जे दाखवायचं आहे मला ते म्हणजे ह्या टरबूजाला छान असं टरबूज आलेलं आहे. हे बघा केवढं टरबूज झालंय. खूप मस्त टरबूज आलंय. आता इकडे या बादल्यांमध्ये मी नव्याने वांग्याची रोपं लावलीत आणि काही ज्या आहेत बादल्या त्या अशा रिकाम्याच आहे, मातीने भरून ठेवल्यात, माती वाळून. हे बघा इकडे माझी जुनी वांग्याची झाडं आहेत. टरबूज पहा केवढं आलंय मस्त आणि खूप मोठं आहे. तसं टरबूज एवढं टरबूज झालंय हे बघा टब मध्ये किती छान टरबूज आलंय. आणि एवढासाच वेल आहे टरबूजाचा, एकच झाड आहे आणि त्याला एकच टरबूज आलंय. याच्यामध्ये आळूची पानं पण आहे. आळूची पानं पण अशी मोठी मोठीच आहे. तर असे आहेत माझे सर्व झाडं आणि खूप छान आहेत मस्त. बाय बाय.